चला मित्रांनो, नमस्कार. आज मी सकाळी उठले आणि सर्व माझं कामं ते आवरून घेतले आणि अशा प्रकारे छान तयार झाले. सर्व पूजा वगैरे आवरून आता मी स्वयंपाकाला लागले आहे. तर त्याच्यामध्ये मी आज नवीन मेनू बनवणार आहे, ते म्हणजे आलूचे पराठे. तर मी सर्व तयार करून घेतलेलं आहे. इकडे पीठ मळून घेतलेलं आहे आणि उकडलेला बटाटा, कोथिंबीर, लाल तिखट, हळद असं सर्व मसाले घालून सारण तयार केलेलं आहे बटाट्याचं आणि तवा ठेवलेला आहे गॅसवर. तर आता मी तुम्हाला आलूचे पराठे बनवून दाखवणार आहे. असे चविष्ट आलूचे पराठे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला मी तुम्हाला बनवताना पण दाखवणार आहे की तुमचे पराठे कधीच फाटणार नाही. ज्या पद्धतीने मी पराठे बनवले ना, त्या पद्धतीने पराठे फाटत नाही. तर तुम्हाला पण ट्रिक आवडल्यास मला नक्की फॉलो करा, कमेंट करा, माझा व्हिडिओ शेअर करा. तर चला मित्रांनो, आता मी अशा प्रकारे आलू पराठा बनवायला घेतलेला आहे आणि कणकेचा गोळा घ्यायचा. असं छान कणकेचा मऊ गोळा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये सारण भरून तर बघा, मी अशा प्रकारे आलू पराठा बनवणार आहे. चविष्ट असा आलू पराठा, हेल्दी, खायला पण हेल्दी आणि बनवायला पण हेल्दी आणि बनवायला पण सोपा. तर बघा, मी अशा प्रकारे बटाट्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे, असा छोटासा गोळा, आणि ते कणकीच्या मध्ये व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे. मी बटाट्याच्या सारणमध्ये कधीच कांदा टाकत नाही आणि कांदा टाकल्यामुळे काय होतं की बटाट्याचा पराठा हे तव्यावर टाकल्यानंतर फाटून जातो, व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळे मी ही ट्रिक वापरते आणि जास्त प्रेशर देऊन बटाट्याचा पराठा लाटायचा नाही, त्याच्यामुळे पराठा लुसलुसीत येत नाही. तर बघा, तयार होत आहे आपला असा हेल्दी बटाटा पराठा. तुम्ही पण कधी केला असेल मित्रांनो, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तर पराठे खूप आवडतात, म्हणून माझं चालूच असते अधूनमधून पराठे करणं. बघा, पराठा झालेला आहे रेडी. आपण तव्याला तेल लावून घेऊत. तव्याला तेल लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पराठा हळूच टाकून घ्यायचा आहे तव्यावर. एक साईड पडला माझा पराठा, तर काही प्रॉब्लेम नाही, ते होऊन जातं. बघा, किती छान असा आलेला आहे. कोथिंबीर दिसून पडत आहे, याच्यामध्ये मी टाकली होती. तुम्ही पण सकाळी नाश्त्याला पराठे करत असाल तुमच्या घरी. आम्ही रोज नाही करत, रोज तर तसं कोणीच करत नाही. तर बघा, असा पराठा झालेला आहे, छान असा आलू पराठा.
सर्व मसाले घातल्यामुळं छान अशी चवदार त्याला टेस्ट आलेली आहे आणि असं लुसलुशीत झालेलं आहे. कणकेचा गोळा सुद्धा असा छान प्रकारे मळून घ्यायचा, त्याची मॉलिश जास्त करायची पीठ मळताना. त्यामुळे तुमचे पराठे हे खूप छान होणार, टेस्टीदार होणार. बघा बघा तुम्हाला दाखवते, पराठा झालेला आहे, बघून घ्या. छान असं लुसलुशीत झालेला आहे पराठा. पराठ्याची सर्व व्यवस्थित साईड भाजून घ्यायची आणि छान असं त्याला तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पराठा हा आपला मऊदार आणि लुसलुशीत होणार. तर बघा मित्रांनो, पराठा आमच्याकडे असा बॉक्स आहे, आम्ही पोळ्या पराठे सर्व याच्यामध्येच ठेवतो. तर चला, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओवर कमेंट करा की तुम्हाला माझा आलू पराठा कसा वाटला. बाय.